पहिलं प्रेम भाग 8. संध्याकाळची वेळ होती. शहरावर हलका पाऊस पडत होता. आरव आणि निशा अनेक संकटावर मात करून पुन्हा एकत्र आले होते. त्यांच्या नात्यात आता विश्वास वाढला होता. पण नशिबाने अजून काही रहस्य लपवून ठेवली होती. आरव आणि निशा एका कॅफेमध्ये बसून भविष्याच्या योजना आखत होते. तेवढ्यात आरवच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. सियाच्या मृत्यूचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर जुन्या गोतामात रात्री 10 वाजता ये. मेसेज पाहून आरवच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय झालं? निशाने विचारलं. आरवने मेसेज तिला दाखवला. सिया, आरवची जुनी मैत्रीण. 6 महिन्यापूर्वी तिचा कार अपघातात मृत्यू झाला होता. पोलिसांनी तो साधा अपघात असल्याचं सांगितलं होतं. पण आरवच्या मनात तर नेहमीच शंका होती. जुन्या गोतामात रात्री 10 वाजता आरव आणि निशा त्या गोतामात पोहोचले. आत अंधार होता. अचानक एक आवाज आला. उशीर झाला आहे आरव. दोघे घाबरून मागे वळले. एका काळ्या कुंडीतील व्यक्ती त्याच्या समोर उभी होती. तू कोण? आरव ओरडला. त्या व्यक्तीने एक पेन ड्राईव्ह पुढे केला. हे बोलून ती व्यक्ती अंधारात गायब झाली. धक्कादायक व्हिडिओ. घरी आल्यावर त्यांनी पेन ड्राईव्ह उघडला. त्यातच त्याच्या अपघाताचं रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज होतं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की सियाची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली नव्हती. एका काळी सीव तिच्या कारच्या मागे लागली होती. काही सेकंदांनी त्या सीव तिच्या कार जोरदार धडक दिली. अपघात नव्हता. ती नियोजित हल्ला होता. निशा थक्क झाली. म्हणजे सियाचा खून झाला होता? आरवच्या डोळ्यात राग दिसत होता. पण का? सियाचं गुपित. व्हिडिओ सोबत काही फाईल्सही होत्या. त्यात सियाने तिच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोंदी होत्या. त्यात तिने लिहिलं होतं, जर मला काही झालं तर समजून घ्या की मी एका मोठ्या गटाच्या खूप जवळ पोहोचली आहे. त्या एका मोठ्या बांधकाम कंपनीतील आर्थिक घोटाळ्याचा तपास करत होती. तिला काही प्रभावशाली लोकांविषयी पुरावे मिळाले होते आणि त्याच कारणासाठी तिचा जीव घेतला गेला असावा. नवीन धक्का. दुसऱ्या दिवशी आरव आणि निशा आणखी माहिती शोधत होते. तेवढ्यात निशाला एक न्यूज क्लिप मध्ये काहीतरी दिसलं. ती व्यक्ती पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हती. पण तिच्या हातात एक खास चांदीचा ब्रेसलेट होतं. निशाने अचानक स्क्रीन थांबवली. हे शक्यच नाही. काय झालं? आरवने विचारलं. निशाने हळूच आवाजात उत्तर दिलं. हे ब्रेसलेट मी आधी पाहिलं आहे. कोणाकडे? निशा काही क्षण शांत राहिली. माझ्या मोठ्या भावाकडे. निशा काही क्षण शांत राहिली. माझ्या मोठ्या भावाकडे. आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. नात्यातील पहिली मोठी परीक्षा. निशाचा भाऊ रोहन. तो नेहमीच आरवला पसंत करत नव्हता. पण तो त्याच्या प्रकरणात कसा काय असहभागी असू शकतो? आरवच्या मनात शंका निर्माण झाली. निशा दुखावली गेली. तुला वाटतं माझा भाऊ खुनी आहे? मी असं म्हणत नाही. पण सत्य शोधणं गरजेचं आहे. ही पहिली वेळ होती जेव्हा आरव आणि निशा एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. एक बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला सत्य. दोघांमधील विश्वासाची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. शेवटचा प्रसंग. त्या रात्री शहराच्या बाहेरच्या रस्त्यावर एक काळी कार थांबवली. कारमधून तीच रहस्यमय हुंडी घातलेली व्यक्ती उतरली. समोर दुसरी व्यक्ती उभी होती. तिचा चेहरा प्रकाशात आला. आरव आणि निशा दोघांनी धक्का बसला असता
कारण ती व्यक्ती जिवंत असल्याचं कुणालाच वाटलं नव्हतं. ती होती सिया. सिया हसली आणि म्हणाली, खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. रहस्यमय व्यक्तींना विचारलं, आरवला सत्य कधी कळणार? सियाने आणि उत्तर दिलं, जेव्हा तो स्वतःच्या सर्वात जवळच्या व्यक्तीवर संशय घ्यायला लागेल. आणि दूर कुठेतरी आरवच्या फोनवर एक नवीन मेसेज आला. सिया खरंच मेली होती का? की कुणीतरी तिच्या मृत्यूचं नाटक केलं? पुढील भागात सिया खरंच जिवंत आहे की तिच्यासारखी दिसणारी दुसरी व्यक्ती? रहस्यमय कुंडीधारी व्यक्ती कोण आहे? रोहनचा या गटाशी संबंध? आरव आणि निशाच्या नात्याच्या परीक्षा त्यांना वेगळं करेल की अधिक जवळ आणेल? भाग 9 मध्ये पाहू. धन्यवाद.